सुस्वागतम सुस्वागतम. पोषण फाउंडेशन आयोजित माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक आपल्या सर्वांचे लाडके शाहूनगरीचे आदरास्थान एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय सागरदादा भोसले यांच्याकडून आपल्या प्राथमिक विभागास डिजिटल बोर्ड भेट देण्यात आलेला आहे. तर हा कार्यक्रम सर्वांनी आयोजित केलेला आहे. तर यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना बसण्याची विनंती करतो. सरांची मी मनापासून स्वागत करते. सागरदादा भोसले सरांनी आमच्या शाळेसाठी डिजिटल बोर्ड भेट दिला आहे. आम्ही डिजिटल बोर्ड भेट दिला आहे. आम्ही सगळे आमची जगाशी ओळख होणार आहे. अवघड भाग आम्हाला समजणार आहे. नवीन तंत्रज्ञान आम्हाला शिकवले जाणार आहे. दादा, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही खूप शिकू आणि समाजाचे व देशाचे नाव मोठे करू. धन्यवाद. पिढ्यानपिढ्या ते आपल्या विचारानं त्याच्या आचरण आणि आदर्श अशा त्याच्या स्वभावानं जगामध्ये या समाजामध्ये जिवंत राहत असतं. दादा असंच एक व्यक्तिमत्व आहे. पूर्ण साताऱ्याची शान आहे. कारण दादा म्हणजे समाजाचा एक आदर्श आहे. का आदर्श आहे? कारण जिथं कमी आहे समाजाची जाण असलेले एक नेता तर आहेत, परंतु एक समाज सुधारक. कसा असतो समाज सुधारक? दादांना आपण दादा म्हणतो. सागर दादा का म्हणतो? तर आपल्या घरामध्ये एक मोठा भाव असतो. सगळ्या लहान भावंडाची तो काळजी घेतो. तसं ग्रामसेवक भवन मध्ये 2-3 कार्यक्रम इतक्या सुंदर पद्धतीने राबवले. तेवढंच उदाहरण नाही तर स्वच्छता क्षेत्रामध्ये, पर्यावरण क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर आपल्या सर्वांना माहितीच आहे दादांचं व्यक्तिमत्व. म्हणून दादा म्हणजे शाहूनगरीचे सर्वा म्हणून दादांना आम्ही दादा म्हणतो. हे त्याचं मोठं कारण आहे. तर आता यानंतर आपल्या समोर डिजिटल बोर्डचं उद्घाटन श्रीफळ अर्पण करून आपल्या समोर सादर होत आहे. आपण टोपी घ्यायला वर टोपी घ्यायला कोणाला एक टोपी आभार बघा थोडा वेळ बरोबर. गणपती बाप्पा जाओ जाओ.
थोडं मागं सरका. अधिकृतपणे झालेला आहे आणि हा बोर्ड सागर दादा भोसले यांच्या माध्यमातून आपल्या शाळेला मिळालेला आहे आणि इथून पुढे हा शाळेसाठी वापरण्यात येणार आहे. सर्वांचं एकदा पुनश्च अभिनंदन आणि थँक्यू, आभार आहे. जे मागणं मागितलं होतं की दादा म्हणजे असं आपल्याला उद्घाटन करायचं आहे, त्यासाठी हा डिजिटल बोर्ड आपल्याला आवश्यक आहे. तर आपण तो द्या. त्यांना एका शब्दावर त्यांनी सांगितलं की 5-6 महिन्यात आपल्या डिजिटल बोर्ड आपल्या अध्यापनाच्या मदतीला आपल्या वर्गामध्ये असेल. शब्द दिला आणि दादांनी शब्द मोडला असं कधीच होत नाही. 100% दादा आपली मदत करणार किंवा आपल्याला शैक्षणिक साहित्य देणार हे मला माहितीच होतं आणि त्यानुसार आज त्यांचं माझं स्वप्न, कारण एखादी गोष्ट आपण मनापासून ज्यावेळेस मागतो किंवा इच्छा करतो आणि त्याचा पाठलाग करतो तर ते आपल्याला ते यश तिथपर्यंत घेऊन जातात, ती गोष्ट आपल्याला मिळतीच. याचं उदाहरण आणि देणारा जर दिलदार दादांसारखा असेल तर 100% आपली स्वप्न पूर्ण होतात. ही स्वप्न आहेत भावी पिढीची, छोट्या छोट्या मुलांची स्वप्न आहेत. इकडे बघा, इकडे बघा. यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आपल्या सर्वांचे आवडते दादा सागरदादा भोसले यांनी हा डिजिटल बोर्ड आपल्या समोर आपल्याला अर्पण केलेला आहे. पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आपण डिजिटल युगाच्या दालनामध्ये प्रवेश केलेला आहे. तर डिजिटल युग तर मुलांना काय याचे फायदे काय आहेत तर मुलांचं अवधान राहतं. जे आताचे मुलं म्हणजे आपण बघतो की त्यांचं अविचलित असतात, लक्ष नसतं सोशल मीडियामुळे इतर कारणामुळे मुलांचं लक्ष अभ्यासावर नसतं असं आपण म्हणतो. परंतु जर वेगळ्या पद्धतीने जर आपण शिक्षण मुलांना दिलं तर नक्कीच मुलं त्या पद्धतीने आपल्या आवडीनं शिकतील आणि अभ्यासामध्ये इंटरेस्ट दाखवतील. या डिजिटल बोर्डचा वापर करायचा म्हटलं तर आणि मल्टीपर्पज असा हा बोर्ड आहे. तर अभ्यासाच्या पलीकडे जाऊन समजा एखादा पाठ असेल तुमचा तर पाठामध्ये आम्ही फक्त शिकवतो, त्यांना आमचे अनुभव सांगतो इतरांचे. परंतु अनेक वर्सटाईल जर आप मुलांना अनुभव द्यायचे असतील तर विकिपीडिया याच्यामध्ये आहे. विकिपीडियाच्या माध्यमातून आपण अनेक पुस्तकं त्यांच्यासमोर सादर करू शकतो. अनेक लोकांचे अनुभव, ज्यानं तो धडा लिहिलेला आहे, ज्यानं ती कविता लिहिलेली त्यांना सुद्धा आपण इथं बोलू शकतो आणि त्यांचं मनोगत सुद्धा इथं आपण ऐकू शकतो. प्रॅक्टिकल आपण इथं घेऊ शकतो. मराठीमध्ये गणितामध्ये आपण प्रॅक्टिकल एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता जॉमेट्रिक टूल्स आहेत. जॉमेट्रिक टूल्स मध्ये आपल्याला एक वर्तुळ काढायचं आपल्याला सपोज. तर किती मापाचं आपण वर्तुळ काढायचं 3.9 मापन इथं आलेलं आहे. सपोज आपल्याला आता एक 10 सेंटीमीटरची पट्टी एक रेष काढायची आहे. तर आपण त्या पद्धतीनं काटकोन काढा. आपण काटकोन घेऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. सपोज आपल्याला
हे सेव्ह करू शकतो आपण, ऍड मध्ये करून सेव्ह करू शकतो आपण. पावन झालेल्या भूमीमध्ये अजिंक्यताऱ्याच्या वास्तव्यास उभे राहिलेल्या विशाल सह्याद्री या शैक्षणिक संकुलामध्ये छत्रपती उदयन महाराज यांचा जन्मदिवस याचं औचित्य साधून जय फाउंडेशनचे सर्वेसर्वा आमचे मित्र सागर भोसले दादा यांनी या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक हितासाठी डिजिटल बोर्ड यांना देऊ केला आणि त्या माध्यमातून एक नवा उपक्रम ते नेहमीच करतात. त्यामध्ये त्या उपक्रमामध्ये एक खारीचा अजून एक वाटा त्यांनी या ठिकाणी उचलला. असेच उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच कार्यकर्ते करत आहेत आणि ते भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, शैक्षणिक उन्नतीसाठी, सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आहे. ते औचित्य साधून ते नेमकं हेरून आमचे मित्र सागरदादा भोसले यांनी या साठी जो डिजिटल बोर्डचं या ठिकाणी देऊ केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून जय फाउंडेशनचा कार्यकर्ता म्हणून, या शाहूनगरमधील एक नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आणि याचा फायदा या भावी पिढीनं मुलांनी घ्यावा आणि जे जे काय सहकार्य लागेल ते जय फाउंडेशनतर्फे कार्यकर्ता म्हणून शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, जे जे काय सहकार्य लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जय सोशल फाउंडेशन सागरदादा मित्र समूह यांच्या वतीने विशाल सह्याद्री शाळेला जो डिजिटल TV देण्यात आला, तर खरोखरच हा एक चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांचा आनंद जो बघण्यासारखा होता एकदम छान होता आणि खरोखरच यातून महाराज साहेबांचा वाढदिवसानिमित्त ही एक चांगली भेट आहे आणि एक चांगला उपक्रम आहे. त्यानिमित्त जय सोशल फाउंडेशनचे आभार. माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस 24/2/2025 रोजी आहे आणि त्यानिमित्त आमच्या शाहूनगरमधील सागर भोसले हे एक चांगले कार्यकर्ते असून त्यांनी या विशाल सह्याद्री शाळेला एक डिजिटल बोर्ड दिलेला आहे आणि त्याच्यात अगोदरमध्ये अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले. जो महिनाभर त्यांचं कार्य चालू आहे. स्वच्छता अभियान, हळदी कुंकू, खेळ पैठणीचा असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले आणि आता ह्या डिजिटल बोर्ड जे दिला आहे त्याचा उपयोग या विशाल सह्याद्रीचे शिक्षक आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं करतील आणि शाळेचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा वाटते आणि त्याप्रमाणे सतत कार्यरत राहावं. कारण शिक्षण हे शाळेचं जे ध्येय असतं ते सुसंस्कृत ज्ञान संपन्न असा झाला पाहिजे आणि पुढील भविष्यात त्यानं काहीतरी आपलं मार्ग समाजाला सुधरवलं पाहिजे आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं व्यतीत केलं पाहिजे. अशा पद्धतीनं ह्या शिक्षकांनी शिक्षण त्यांना दिलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असे. आणि त्याबद्दल सर्व विशाल सह्याद्रीचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षिका यांना मी अभिवादन करतो आणि त्यांना सूचना देतो की त्या पद्धतीने वागतील आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करतील अशी मी अपेक्षा करतो. माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे आणि गेली बरीच वर्ष आम्ही पाहतोय की महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जय सोशल फाउंडेशन, उदयनराजे मित्र समूह आणि सागरदादा यांच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्यातीलच हा एक प्रकार आहे, त्यातीलच हा एक भाग आहे. काल परवाच महिलांसाठीच कार्यक्रम राबवला गेला. मी पाहिलं बऱ्याच वेळा की आनंदानं महिला नटून थटून, कारण त्यांना ते असं घरात सुद्धा स्टेज मिळत नाही किंवा घरात सुद्धा मान मिळत नाही. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण दादा कार्यक्रम राबवत आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, मुलं असतील, तरुण मुलं असतील, कामगार असतील, हे आम्ही गेले अनेक वर्ष बघतोय. स्वच्छ सुंदर शाळा बघितल्या, आपलं स्वच्छ सुंदर कॉलनी बघितली,
परवा मी एका कॉलनीतनं गेलो तर जसं काही घरात लग्न आहे अशा प्रकारे बंगला वगैरे सजवला होता, पुढे रांगोळी काढली होती, स्वच्छता चालली होती. आणि या उपक्रमातून सध्या आरोग्याचा प्रश्न जो भेडसावतोय तो नक्कीच अगदी 30-40% तरी कमी होईल. अज्ञानापोटी आरोग्याचं आपणही आपलं आरोग्य बिघडवून घेतोय. सागरदादा, 25 वर्षापूर्वी या सातारा जिल्ह्यामध्ये संगणक कुठल्याही शाळेत नव्हता, सगळीकडे माहिती. आणि आपल्या शाळेत संगणक सुधामूर्तींच्या माध्यमातून, सुधामूर्ती इथे येऊन गेलेले, सुधामूर्तींच्या माध्यमातून आपल्या शाळेत पहिली संगणक शाळा सुरू झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की शिक्षकांना त्यातलं ज्ञान आम्हाला नंतर असतं, परंतु मुलांना त्यातलं ज्ञान झालं. आणि त्यामुळं आम्ही संगणक जगदाळे साहेब इथं मार्गदर्शक होते, त्याने आम्हाला कंपल्शन केलं की तुम्ही CIT परीक्षा द्यायची म्हणून. तर आपण त्याचा वारसा चालवून आपण भविष्यातील पिढी चांगली घडावी. तुमचा जो उपक्रम आहे, तुमचा जो आदर्श आहे तो पाठीमागे कुणीतरी चालवावा. आणि ही जी आता लहान मुलं आहेत ही डिजिटल बोर्ड चालवून त्यांचं ज्ञानामध्ये ती भर करतील, घरामध्ये त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल, आईवडिलांना काही समजावून सांगतील आणि समाजासाठी काय करतील अशी या प्रसंगी आपल्याला नक्कीच वाटतंय. आपण असेच विविध उपक्रम राबवून जे लोकांच्यामध्ये समाजासाठी जे काही करता येईल ते करताय. नक्कीच समाज आपल्या पाठीशी राहील. आणि सर्वात महत्त्वाचं की समाजाच्या दुवा पैशात मिळत नाही, दुवा आशीर्वाद अगदी लहान मुलापासून तुम्हाला सिनियर सिटीजनपर्यंत मिळणार आहे. उभे राहतील, असंच पुढे कार्य करा हीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि संपतो माझं म्हणणं. आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय उदयसिंह महाराज, जय फाउंडेशनचे प्रमुख कार्यकर्ते सागर भोसले, उपस्थित मित्रांनो, आज जय फाउंडेशनतर्फे डिजिटल बोर्ड दिलेला आहे. 21व्या शतकामध्ये नवीन पिढीला डिजिटल बोर्डाचा फार मोठा भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे. आपण पाहतोय की मनमोहन सिंग यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी गोष्ट भारतामध्ये राबवली. आता मी फारसं बोलणार नाही, बरेचसे लोक बोललेले आहेत. मला एकच मुद्द्यावर बोलायचं आहे. 1985-90 या सालामध्ये MSCB वर्कर्स फेडरेशन या एका कामगार संघटनेनं ही शाळा बांधण्यामध्ये या वर्कर्स फेडरेशन संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या सर्व कामगारांनी या काळात 2-2 हजार रुपयाचे शेअर्स घेऊन ह्या शाळेचं तेवढं मला सांगायचं आहे. आणि ही यापुढे चालू ठेवावं. आज आपण पाहतोय की आपल्या शाहूनगर भागातील समाजसुधारक, त्याचबरोबर समाजसुधारक आणि या भागात सामाजिक कार्य करणारे सागर भोसले हेही ते काम फार चांगल्या तिने राबवत आहेत. मी त्यांना आता हे कार्यक्रम असाच चालू ठेवावा या बाबतीत धन्यवाद देतो. व पुढील हा कार्यक्रम असाच चालू ठेवा. जय हिंद. आज आपले सर्वांचे दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले महाराज साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाचं निमित्त आणि आपल्या शाळेला डिजिटल रूम बनवण्याचा एक आज योगायोग आलेला आहे. आता सर्वांना माहिती आहे विशाल सह्याद्री शाळा ही या भागातली सर्व सामान्य लोकांची शाळा आहे. मोठमोठ्यांची मुलं चांगल्या शाळेत जातात, तिथं डिजिटल क्लासरूम आहे. पण या मुलांना डिजिटल क्लासरूम म्हणजे काही कदाचित माहिती नसावं. आणि आमच्या गायकवाड सरांनी एक प्रस्ताव मांडला की आपल्या इथं डिजिटल रूम करूया म्हणून. आणि आमच्या सर्व मित्रमंडळींनी, सर्व आमच्या फाउंडेशनच्या सर्व लोकांनी त्याला लगेच मान्यता दिली. आणि आज नेमक्या महाराज साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज या डिजिटल रूमचं उद्घाटन आम्ही सर्वांनी केलेलं आहे. ही शाळा ही या शाळेवरती आपले जाधव सर पूर्वी मुख्याध्यापक होते. या शाळेमध्ये माझी बहीण शिकलेली आहे. ती आता IT मध्ये मोठ्या पदावर काम करते. त्यात तशी बघायला गेलं शीतल, तसं बघायला गेलं तर या शाळेसाठी शाळाच नव्हती त्या काळात विशाल साहेब. पण नंतर ओघाओघानं थोडासा काही अडचणींमुळे शाळा मागं पडली. पण आता इथून पुढं सर्व शाहूनगरवासियांना किंवा जे
समाजामध्ये काम करणारे लोक आहेत किंवा जे दानशूर लोक आहेत, अशा लोकांनी आपल्या माध्यमातून एक विनंती करेन की नक्कीच आपल्या जवळच्या लोकांचे वाढदिवस असतील, आपल्या मित्रांचे वाढदिवस असतील, आपल्या मुलांचे वाढदिवस असतील, तर आपल्या या शाळेला कोणत्या ना कोणत्या छोट्या स्वरूपाची जर मदत करून आपण ते साजरे केलेत तर आपल्या शाहूनगर भागातली ही शाळा 100% समृद्ध व्हायला कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आज महाराज साहेबांना पुन्हा एकदा आमच्या सर्व शाहूनगर वासियांतर्फे पुन्हा एकदा लाख लाख शुभ. जय हिंद, जय महाराज. तुम्हाला सगळे तुमचे पालक शाळेमध्ये पाठवतात, ते तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळावं, तुम्ही काहीतरी शिकावं, तुमच्यात प्रगती व्हावी या गोष्टीसाठी तुम्ही सगळेजण शाळेत येत असता. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ आम्ही नक्कीच घेणार नाहीये. आजच्या कार्यक्रमातून आपण काय शिकायचं तर तुमच्या सर्वांना आज या ठिकाणी वह्या वाटप होत आहे. हे वह्या वाटप कोण करतंय? विलास शिंदे नाना करतायत. का करतायत? वाढदिवस कुणाचा आहे माहितीये तुम्हाला? कुणाचा आहे? यस, उदयन महाराजांचा वाढदिवस आहे. आणि उदयन महाराजांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, साताऱ्यातील नागरिकांना एक सूचना किंवा एक विनंती केलेली होती की त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बुके आणू नका, भेटवस्तू आणू नका, त्याऐवजी काय आणा? वह्या पुस्तकं आणा. आणि ही वह्या पुस्तकं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून द्या. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या कोडोली गावचे सन्माननीय विलास शिंदे नाना यांनी आपल्या या शाळेसाठी, ज्या शाळेमध्ये नाना शिकले असतील नसतील मला माहित नाहीये, शिकलेत, माजी विद्यार्थी आहेत, मात्र या शाळेविषयीचं नानांचं असलेलं प्रेम हे प्रत्येक कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि मग जिथं काही करता येण्यासारखं आहे तिथं कायम नाना अशा प्रकारच्या गोष्टींची मदत करत असतात. मग तुम्ही आजच्या कार्यक्रमामधून शिकलं काय पाहिजे? जे आपल्या जवळ आहे ते आपल्याला इतरांना देता आलं पाहिजे. ज्याला ज्याची गरज आहे त्याला ती गोष्ट देता आली पाहिजे. तर हा एक आजच्या कार्यक्रमातून तुमच्या सगळ्यांना एक मेसेज आहे, संदेश आहे, जी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे वापरू शकाल. आपल्या सर्वांचे दैवत माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आपले यांचा आज वाढदिवस. आणि हा वाढदिवस आपल्या या गोडोली शाळेमध्ये साजरा करण्यासाठी आपल्या या गोडोलीचे ग्रामस्थ माननीय विलासनाना शिंदे यांनी या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे आबा इंगळे जे आमचे मार्गदर्शक आहेत, त्याच पद्धतीने आमचे मित्र विनोद काका मोरे, आत्ताच ज्यांनी आपल्याला
मोलाचं मार्गदर्शन केलं ते अत्यंत उत्कृष्ट असे समालोचक आणि परवा ज्यांच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला अतिशय रंगत आली असे आमचे सुनील मोरे साहेब, त्याच पद्धतीने आमचे सचिन साळुंके उर्फ आमचा गोलू बरेच दिवसानंतर आज गाठभेट झाली आपली काय. मग आमचे मंगेश जगताप जे शाहूनगर मधील युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्याच पद्धतीनं आमचे वकील साहेब अभिजित यादव सुद्धा आपल्या महाराज साहेबांच्या अतिशय निकटवर्ती. आता ते असे विषय आहेत त्यांच्याकडे महाराज साहेबांचे की त्याचा इथं काही बोलायला नको. त्याच पद्धतीने आमचे अगदी परम मित्र कायम माझ्याबरोबर असणारे आमचे सतीश यादव, आमची दिदी भक्तीताई जे आमच्या नेहमी प्रत्येक कार्यक्रमात असते. त्याच पद्धतीनं भैया बनकर असेल, आमचा रामनाथ असेल, अमोल बनकर साहेब असतील, आमचा गणेश असेल, सर्वजण आम्ही या ठिकाणी एवढ्यासाठीच आज उपस्थित राहिलेलो आहे की आज महाराज साहेबांचा जो वाढदिवस आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक उपक्रमातून साजरा करायचा असं महाराज साहेबांनी आणि सर्व मित्रमंडळींनी ठरवलं होतं. आणि नानांनी त्याला या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. संपर्क एक गेले 3 वर्षापासून आला मोरे साहेब. नाना कशाही व्यक्तिमत्व मला काही जास्त माहित नव्हतं, पण एकच माहित होतं की गोडोलीतला सगळ्यात कट्टर कार्यकर्ता कोण असेल उदय महाराजांचा तर ते म्हणजे आमचे विलास नाना शिंदे. म्हणजे सगळी बाजू बरोबर का मोरे साहेब, सगळी एका बाजूला गेली असली तरी नानांनी मात्र काय महाराजांची साथ सोडली नव्हती. म्हणजे परिस्थिती कशी असो लक्षात घ्या. कालच एका कुठल्या तरी कार्यकर्त्याचा डायलॉग होता बघा की म्हणजे त्यानं मस्त शायरी मारली या एकनिष्ठतेची विषयी बरं का, की बाबा काय बाप बदलला पण आम्ही काहीतरी असं इतकं भारी डायलॉग होता. मी काल ऐकला तो आणि खरोखर त्या पद्धतीचेच आमचे नाना आहेत. म्हणजे नानांचा मी 3 वर्ष झालं खूप चांगला अगदी बारकाईने अभ्यास करतोय. महाराज साहेबांचा कुठलाही कार्यक्रम म्हटलं की नाना त्या कार्यक्रमाला कुठल्याही परिस्थितीत हजर राहणार, धडपडणार, काही ना काहीतरी करणार जे शक्य आहे. आणि ह्या प्रत्येक महाराज साहेबांच्या ज्या कट्टर कार्यकर्ते म्हणतात जसे आमचे मंगेशरावचा तर नादच करायचं नाही. मंगेशराव म्हणजे महाराज साहेबांचा कुठलाही कार्यक्रम असला की पहिल्यांदा मंगेशराव तिथं हजर. काय महाराज साहेबांचा वाढदिवस असला की त्यांच्या आता यावेळी जरा बॅनर मंगेशराव एकच लावलंय, मागच्या वेळी जरा 2-4 बॅनर होते. मंगेशरावचा बॅनर सगळ्यात पहिल्यांदा. असे सगळे एकदम स्वच्छ कार्यक्रम. आमच्या विनोद काकाचा बॅनर बघितलाय की नाही? विनोद काकाचा बॅनर आहे की नाही? काका तुमच्याविषयी बोलतोय मी. गोडोलीच्या जकात नाक्यावर मोठाच्या मोठा बॅनर. हे अशी सगळी अत्यंत प्रेम करणारी काका मोरेंच्या विनोद काकाच्या वाढदिवसाला महाराज साहेब आले होते. महाराज साहेबांनी तोंडात बर्फी पकडली होती, काकाच्या तोंडात दिली होती आणि अख्ख्या पूर्ण न्यूज चॅनलला सगळीकडे ती बातमी पसरली होती की म्हणजे महाराजांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस अतिशय जोमात केला म्हणून वेगळ्या पद्धतीने साजरा केला. उदय महाराजांचे आम्ही जे कार्यकर्ते आहे ना ते असे अंगातनं टिंबाला सुद्धा घाबरत नाही. बरोबर आहे ना भैया? बरोबर आहे ना भैया? महाराज पार्टीचे असतील तर आपण कोणाच्या टिंबाला सुद्धा घाबरत नाही. आणि महाराजी व्यक्तिमत्वच असं आहे. सकाळीच एक सुविचार माझ्या ऐकण्यात आला मोरे साहेब की प्रत्येक माणसाला देवानं हिऱ्यासारखं बनवलंय. प्रत्येक माणसाला देवानं हिऱ्यासारखं बनवलंय, परंतु हिरा बनायचा असेल तर त्याला झिजल्याशिवाय पर्याय नाही. जो झिजतो तोच चमकतो. आणि नक्कीच आमचे उदयनराजेंचं सुद्धा आयुष्य म्हणजे आतापर्यंत जीवन प्रवास जो आहे तो अतिशय संघर्षमय गेलेला आहे. तसं बघायला गेलं तर फक्त छत्रपती घराण्यामध्ये त्यांनी जन्म घेतला, नाहीतर पूर्ण आयुष्यभर त्यांच्या वाट्याला संघर्ष आलाय आणि त्या संघर्षातून ते घडलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळंच त्यांना प्रत्येक जनमानसाविषयी, प्रत्येक गरिबाविषयी, प्रत्येक दीनदुबळ्यांच्या विषयी अतिशय दया आणि प्रेम आहे असं म्हणावं लागेल, कारण ते त्यांच्या प्रत्येक वागण्यातून दिसतं. नक्कीच आमच्या महाराज साहेबांना शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी टाळ्या वाजवून